कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि चिमूटभर हिंग, यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक काप केलेला आणि 1 मोठा कांदा बारीक काप करून आपण यामध्ये टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत 1 पॉट मील। भाजीपोळी करण्याचा कंटाळा आला असेल किंवा खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे स्वच्छ धुवून। त्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच लाल तिखट, तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ टाकूया। तुम्ही तुरीची डाळ ऐवजी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्स डाळ सुद्धा घेऊ शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। मी 2 मोठे ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण वरणफळ आपण बनवणार आहोत तर ते शिजण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता लागते। तर यामध्ये वरून मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट येते। तर आपलं वरण जे आहे ते उकळायला ठेवलेलं आहे आणि आपण आता फळं बनवून घेऊयात। तर आपण नॉर्मल जी चपाती बनवतो तशीच चपाती बनवून घेऊया, लाटून घेऊया। खूप पातळ किंवा खूप जाड पण नकोय। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तर बघा, अशा पद्धतीने मी ही चपाती लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आपण सुरीच्या सहाय्याने याला कट करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशा डायमंड शेपमध्ये सुद्धा या वरणफळ बनवू शकता, पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला दिसेलच आपण कशा पद्धतीने ही बनवणार आहोत। तर बघा, असं स्क्वेअर पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। तर असे स्क्वेअर झालेले आहेत। तुम्ही हे स्क्वेअर पण सुद्धा तुम्ही वरणफळ म्हणून वरणात टाकू शकता, पण आपण थोडंसं व्यवस्थित बनवूया। बघा, हे 2 टोक मी जोडलेले आहेत, त्यानंतर पलटी करून त्याला इथे सुद्धा हे 2 जोड जोडलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत। छान दिसतात खायला सुद्धा आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। बघा, अशा पद्धतीने 2 टोक जोडलेले आहेत। त्यानंतर इथे सुद्धा आपण हे 2 टोक जोडून घेऊया। परत एकदा मी तुम्हाला दाखवते। तर बघा, ही अशी 2 टोकं जोडलेली आहेत आणि परत याला असं अपोजिट साईडला घेऊन ती 2 टोके सुद्धा आपण जोडून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण सगळी फळं बनवून घेऊयात आणि वरणामध्ये ते टाकून घेऊया शिजण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने वरणफळ अर्धी बनवलेली आहे। सगळे मी बनवून घेणार आहेत एकदमच आणि त्यानंतर वरणामध्ये सोडणार आहेत। बघू शकता, वरणाला सुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता वरणफळ आपण सोडून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळी वरणफळ टाकून घेतलेली आहे। वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान मस्त अशी दाटसर वरण झालेलं आहे आणि वरणफळ सुद्धा आपले शिजलेले आहेत। वरवर तुम्ही बघू शकता, वरती आलेले फळ म्हणजे आपले वरणफळ शिजलेले आहेत। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्ही गरम गरम सर्व करा, वरून तुपाची धार। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।